अंगारकी चतुर्थीनिमित्त आम्ही चाललोय सिद्धिविनायकांचे दर्शन घेण्यासाठी सिद्धटेकला। आमच्या दौंडवरून 15 ते 20 किलोमीटर आहे। अर्धा तास लागतो कदाचित जायला। रस्ते छान झाले आता, त्यामुळे जास्त टाईम नाही लागत जायला। बघा प्रिशा कशी बाबा बाबा करते, इकडं तिकडं बघते, येणाऱ्या जाणाऱ्यांना बाय बाय करत होती। छान टाळ्या वगैरे वाजवते, एन्जॉय केला तिने पण। इथं छान बघा घरगुती जेवण भेटतं। नदीच्या कडेलाच खूप छान घरगुती गरम गरम भाकरी वगैरे भेटतात। बघा नदीवर खूप छान वाटतंय गारगार। बघा आता एंटर झालो सिद्धिविनायक मंदिराकडे। रोड वगैरे छान झाले। बघा किती गर्दी, इथं दुकानं भरपूर आहेत आणि भाविक लोक पण भरपूर आलेले आहेत दर्शन घेण्यासाठी बाप्पांचे। आम्ही इथं बुक्का टिलक लावून घेतलं ह्या बाबांकडून। प्रिशूला पण लावलं, मला पण लावलं, प्रिशूच्या पप्पांनी पण लावलं। त्यानंतर त्यांना पैसे दिले, मान असतो तो एक प्रकारचा। मग गेलो आम्ही मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी एंटर झालो। छान वाटत होतं खूप, आज प्रसन्न। आतमध्ये गेलो, खूप गर्दी आहे आज, प्रचंड गर्दी होती आज अंगारकीनिमित्त। बघा खूपच मोठी लाईन लागली होती, तर खूप लास्टला उभं राहिलो आम्ही। प्रिशूने पण काही त्रास नाही दिला, कधी मी कधी तिचे पप्पा, असं आम्ही घेत होतो तिला। 1-1.5 तास लागला आम्हाला, रांगेमध्ये उभं राहिलो, एन्जॉय केला तिथं, पण काही एवढं वाटलं नाही। हे बघा एंटर केलं, इथूनच प्रत्येक वेळेस येताना दर्शन घेतो। आतमध्ये अलाउड नाही आहे मोबाईल घेऊन जायचं, त्यामुळे बाहेरूनच व्हिडिओ काढलाय मी। इथं दर्शन घेतल्यावर तिथं एक देवीचं मंदिर आहे, तिथं गेलं, त्यांचं दर्शन घेतलं। मग उसाचा रस पाजला प्रिशूला, त्यानंतर पेरू घेतले, छान पेरू खात मग परत घरी गेलो। अशा प्रकारे छान बाप्पांचे आज दर्शन घेतले, भारी वाटलं, मस्त वाटलं।